तर आपल्याला पुढची आपल्याला जी महत्वाची बांधकाम करायचं आहे, माझी इच्छा आहे आणि माझ्या मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे की आपल्याला आमच्या कार्यकाळात माननीय देवेंद्र फडणवीसचा जो कार्यकाळ 2021 पुन्हा 2034 पर्यंत राहिलं स्किल डेव्हलपमेंट पत्रकारितेची देशातली उंची देणारा एक चांगला स्किल डेव्हलपमेंट सेंटर या ठिकाणी आपण करू शकतो. सांस्कृतिक कार्यामध्ये पत्रकारितेचा महत्वाचा रोल आहे तो या ठिकाणी करू शकतो. या ठिकाणी नागपूरलाही चांगली डिझाईन केलेला आहे ती बघा, पण पूर्ण एफएसआचा वापर करून पूर्ण बांधकाम नियमावलीचा वापर करून आपण सर्वात चांगलं डिझाईन या ठिकाणी करा. मला अपेक्षा आहे की शेवटी आजच्या कार्यक्रमाचं महत्व काय आहे, जागा देण्याचा आरटी आलो किंवा जागा मिळाली हे महत्व नाहीये, पण आपल्याला पुढची आपल्याला जी महत्वाची बांधकाम करायचं आहे, माझी इच्छा आहे आणि माझ्या मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे की आपल्याला आमच्या कार्यकाळात माननीय देवेंद्र फडणवीसचा जो कार्यकाळ 2021 पुन्हा 2034 पर्यंत राहिलं पण आता जो आमचा सरकारचा कार्यकाळ आहे 2019 पर्यंत या कार्यकाळामध्ये पत्रकार भवनाचं बांधकाम पूर्ण झालं पाहिजे. आपल्या स्वप्नातल्या या ठिकाणी प्रेस क्लबचं बांधकाम पूर्ण झालं पाहिजे आणि ते उद्घाटन माननीय देवेंद्र फडणवीसच्या हस्ते झालं पाहिजे. करू देवेंद्रजी आणू आणि मग उद्घाटन आपण आपल्या सरकारच्या काळात आपल्या सरकारच्या काळात उद्घाटन आपल्या काळात आहे त्याकरता आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा. आता तुमची जबाबदारी आहे पुढाकार घेण्याची. आर्किटेक्ट या सुरुवाती होईल चांगला आर्किटेक्ट मला वाटतं करा.